Good morning, students. Yesterday we have seen the poem Basketful of Moonlight. Now we are going to discuss the remaining activity, remaining part that is given here in the form of English workshop. आज आपल्याला इंग्लिश वर्कशॉप ही ॲक्टिव्हिटी बघायची आहे, अभ्यासायची आहे की जी तुम्हाला पेपरसाठी खूप महत्त्वाची आहे. यावरती आधारित काही क्वेश्चन्स विचारतात की जे इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. इथं पोएमचा आधार घेऊन आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो small moons of light from the city to his village on the sides of the path. याचा आन्सर येईल the city to his village on the sides of the path. Second, according to the child, the route of his village is tough and full of. According to the child, the route of his village is tough and full of स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. याचा आन्सर येईल स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. त्यानंतर तिसरं आहे सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. याचा आन्सर येईल लोन. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, LOAN, लोन. त्यानंतर डी, the child wants to light the dark route so that the child wants to light the dark route so that his father returns early. याचा आन्सर येईल his father returns early. Now we are going to turn towards the second question that is given here. Write down the describing words used for the following nouns. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. इथं काही नाउन्स दिलेले आहेत, त्या नाउन्सला आधारलेले जे ॲडजेक्टिव्ज आहेत, डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, जे वर्णनात्मक शब्द आहेत की जे पोएममध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करून लिहावे लागतील. यामध्ये पहिला वर्ड इथं दिलेला आहे मून्स. मून्स हे इथं नाऊन आहे आणि यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड काय तयार होईल पोएममध्ये? स्मॉल मून्स. स्मॉल हे इथं ॲडजेक्टिव्ह आलं आणि मून्स हे नाऊन आणि ॲडजेक्टिव्हची ही पेअर तयार होईल, स्मॉल मून्स. त्यानंतर सेकंड, रूट हे नाऊन दिलेलं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला तयार होईल टफ किंवा डार्क. टफ रूट किंवा डार्क रूट. टफ रूट किंवा डार्क रूट दोन्हीपैकी कुठलंही चालेल. त्यानंतर थर्ड आहे विलेज. विलेजमध्ये तर माय विलेज किंवा होल विलेज. माय विलेज किंवा होल विलेज दोन्हीपैकी कुठलंही इथं आपल्याला लिहिलं तर चालेल. त्यानंतर लास्ट वर्ड इथं दिलेला आहे मॉर्निंग. मॉर्निंगसाठी मॉर्निंग हे इथं नाऊन आहे आणि त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे अर्ली मॉर्निंग. पुन्हा एकदा या पेअर सांगतो आहे, मून्स, स्मॉल मून्स, रूट, टफ रूट किंवा डार्क रूट, विलेज, माय विलेज किंवा होल विलेज आणि मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. These are the pairs of describing word means adjective and nouns. त्यानंतर थर्ड क्वेश्चन here, this one. The child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. Here in this question, the child in the poem wants to सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. आपण पोएम बघितलेलं आहे. इथं हा जो मुलगा जो आहे या कवितेमधला, त्याला आपल्या गावाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही समस्या त्याला सॉल्व करायच्या आहेत, त्याला सोडवायच्या आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. आता खाली काही 2 इच्छा दिलेल्या आहेत की ज्या कवितेमधल्या लाईन आहेत, तर त्या कवितेच्या आधारे तो हे जे प्रॉब्लेम्स आहेत तो कसे सॉल्व करेल असं विचारलेलं आहे. यू हॅव टू आन्सर इट इन युअर नोटबुक. नाव फर्स्ट statement given here, that is this one, give me moonlight basketful
or 2 baskets full with seeds of moonlight. Give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. आपण यापूर्वीच बघितलेला आहे की हा जो मुलगा जो आहे तो त्या मूनला रिक्वेस्ट करतोय, त्या चंद्राला तो रिक्वेस्ट करतोय की मला काय पाहिजे आहे, चंद्रप्रकाश पाहिजे आहे तुझा. मग तो एक बास्केट फुल असू दे किंवा अनेक बास्केट फुल असू दे, मला त्या प्रकाशाच्या बियाची पेरणी करायची आहे आणि त्यामुळे मला हा चंद्रप्रकाश पाहिजे आहे. तर इथं हा मुलगा हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करेल असं विचारलेलं आहे. तर इथं ह्याचा आन्सर असा असावं अकॉर्डिंग टू मी. इथं प्रत्येकाचा आन्सर, प्रत्येकाचं उत्तर इथे वेगवेगळं येईल. अकॉर्डिंग टू मी, द इंटेन्स डिझायर ऑफ चाइल्ड टू लाईट द डार्क रूट फ्रॉम सिटी टू हिज विलेज is implied in the line. What is the intense desire here? To light the dark route from city to his village. पहिली कृती म्हणजे काय की त्याला जो शहरातून गावाकडे गेलेला जो रस्ता आहे की जो अंधारमय आहे तो त्याला प्रकाशमय करायचा आहे. दॅट इज द इंटेन्स डिझायर ऑफ द चाइल्ड टू लाईट द डार्क रूट फ्रॉम सिटी टू हिज विलेज. आफ्टर दॅट इट शोज द चाइल्ड्स अँक्शिएटी अँड डिझायर टू लाईट द डार्क पाथ to his village with a lot of moonlight forever. He imagines that the moonlight will relieve his people from the painful sufferings caused by dark route to his village. He also believes that, he imagines that the moonlight will relieve his people from the painful sufferings caused by dark route to his village. त्याला असं वाटतं की त्याला काळजी लागलेली आहे की आपले वडील जे आहेत ते किंवा आपल्या गावातले लोक जे आहेत ते कामावरती जातात आणि येताना संध्याकाळी खूप रात्र होते, अंधार होतो आणि अंधारामध्ये मार्गामध्ये खूप अडचणी आहेत. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की मार्गामध्ये स्नेक्स असतात, स्कॉर्पियन्स असतात. तर या सगळ्या अडचणींना सामोरं जात त्यांना यावं लागतं आहे आणि त्यामुळं जर प्रकाश मिळाला तर नक्कीच ते लवकरसुद्धा पोहोचतील आणि गावातील मुलांना काही फेरी टेल्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्या गोष्टीसुद्धा ऐकायला मिळतील. तर इथं हे या लाईनमधून त्याला सांगायचं आहे. त्यानंतर सेकंड लाईन जे दिलेलं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर इथं यावरतून त्याला काय सांगायचं आहे, तो काय म्हणतो बघा की मला जो अंधारमय मार्ग जो आहे तो प्रकाशमय करायचा आहे की जेणेकरून माझे वडील लवकर घरी पोचतील. कालच आपण याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे, पण यातून त्याला नेमकं काय सांगायचं आहे बघा की द लाईन सजेस्ट दॅट the child misses his father's presence every night. What the lines indicate, what the lines suggest, the child miss his father's presence every night. त्याची आणि त्याच्या वडिलाची कधीही भेट होत नाही आहे, कारण वडील जे आहेत ते त्याचे दररोज रात्री वेळानं घरी परततात. Also he wants his father to return home early from work at night. But what he wants his father to return home early from work at night. It is a natural feeling of a child to have love for his father. We know that, as we know that it is a natural feeling of a child to have love for his father. He wants him to be with him at home at night. Also he wants him to be with him at home at night. त्याला दररोज आपल्या वडिलांसोबत रात्रीच्या वेळेस तो रात्रीचा जो कालावधी आहे, रात्रीचा जो वेळ आहे तो घालवायचा आहे. ॲट नाईट द चाइल्ड वूड लव टू हिअर इंटरेस्टिंग स्टोरीज फ्रॉम हिज फादर बिफोर ही स्लीप्स. आता ॲक्च्युली व्हॉट ही वॉन्ट्स, त्याला नेमकं काय पाहिजे आहे, तर ॲट नाईट ही वूड लव टू हिअर इंटरेस्टिंग स्टोरीज फ्रॉम हिज फादर बिफोर ही स्लीप्स. म्हणजे झोपण्यापूर्वी त्याला आपल्या वडिलांकडून काही ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, काही ज्या फेरी टेल्स आहेत त्याला ऐकायच्या आहेत आणि त्यामुळे तो आर्थतेनं सांगतोय, काकुळतीनं तो सांगतोय की आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचं आहे. पीक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. पीक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. इथं आपल्याला काय करायचे आहेत, काही लाईन्स ज्या आहेत पोएममधल्या त्या पिक आउट करायच्या आहेत. आता कुठल्या लाईन्स पिक आउट करायच्या आहेत, खाली जी काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्या स्टेटमेंटच्या आधारित ते स्टेटमेंट प्रूव्ह करणारे जे विधान आहेत की ज्या लाईन्स आहेत पोएममधल्या त्या लाईन्स आपल्याला पिक आउट करायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट जे आहे, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क.
फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. आपण यापूर्वीच बघितलेलं आहे की अंधार झाल्यानंतर रात्री खूप उशिरा हे वडील येतात. आता हे दाखवणारी जी पोएममधली जी लाईन आहे, हे प्रूव्ह करणारी लाईन तर कुठली असेल तर ती ही आहे, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. दिस लाईन शोज दॅट फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. कुठली लाईन बघा, पुन्हा सांगतोय, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. म्हणजे जेव्हा माझे वडील घरी परततात तेव्हा मी झोपलेला असतो. म्हणजेच काय, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क, म्हणजे अंधार पडल्यानंतर वडील घरी उशिरा पोचतात. त्यानंतर सेकंड लाईन जे दिलेले आहे, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. दिस वन इट इज इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. म्हणजे त्याला आपल्या वडिलांकडून काही परीकथा ऐकायच्या आहेत. आता हे दाखवणारी पोएममधली जी लाईन आहे ती पोएममधली लाईन ही आहे बघा, पुन्हा सांगतोय, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. पुन्हा सांगतोय, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजे मलासुद्धा माझ्या वडिलांकडून परीकथा ऐकायच्या आहेत, काही गोष्टी ऐकायच्या आहेत. ही लाईन दाखवते, ही लाईन प्रूव्ह करते, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. त्यानंतर थर्ड लाईन इथं दिलेली आहे, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. म्हणजे मला काय करायचं, तो हा अंधार जो आहे तो अंधार रिमूव्ह करायचा आहे, घालवायचा आहे मला, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा अंधारमय मार्ग आहे त्या ठिकाणी मला प्रकाश आणायचा आहे. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट प्रूव्ह करणारी जी लाईन आहे पोएममधली ती ही आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे मला काय करायचं आहे की माझे वडील लवकर घरी परतावेत, घरी लवकर यावे, यासाठी हा जो अंधारमय मार्ग आहे तो मला प्रकाशमय करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ओके, दीज आर दी लाईन्स प्रूव्ज दिस स्टेटमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन यूजिंग FUL ॲज सफिक्स. FUL हे सफिक्स वापरून आपल्याला काय करायचं आहे की काही वर्ड्स, मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत. त्यासाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, बास्केट फुल, बकेट फुल. दीज एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. म्हणजे वी हॅव टू राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज वी कॅन बाय यूजिंग फुल FUL ॲज सफिक्स. basket full, bucket full, 2 words are given here. Now the answer is handful, spoonful, colorful, sackful, bagful, potful. These are, बघा पुन्हा सांगतो एकदा, इथं बास्केटफुल, बकेटफुल दिलेलं आहे, हँडफुल, स्पूनफुल, कलरफुल, सॅकफुल, बॅगफुल, potful. These are the words by using FUL as suffix. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 6. दिस वन, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. या पोएममधून आपल्याला ॲलिट्रेशनचे काही एक्झाम्पल्स आहेत, काही रिपिटेशनचे एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्यामध्ये त्यापूर्वी आपल्याला व्हॉट इज मीन बाय ॲलिट्रेशन ॲज वेल ॲज व्हॉट इज मीन बाय रिपिटेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, ॲलिट्रेशन म्हणजे काय बघा, जर त्या लाईनमध्ये साऊंड रिपीट असेल, एखाद्या लाईनमध्ये साऊंड रिपीट केला असेल तर त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणतो. आणि जर वर्ड पूर्ण रिपीट केला असेल किंवा एखादी लाईन रिपीट असेल तर त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. बघा, वर्ड किंवा लाईन रिपीट असेल तर रिपिटेशन आणि साऊंड रिपीट असेल तर ॲलिट्रेशन. आता आपल्याला ॲलिट्रेशनच्या आणि रिपिटेशनच्या काही लाईन्स ज्या आहेत की ज्या पोएममध्ये आहेत आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. नाव
हिअर पहिला ॲलिट्रेशन सांगतोय, त्यामध्ये फर्स्ट लाईन बघा, ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल. ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल. इथं साऊंड ओ इज रिपीटेड, साऊंड ओ हा इथं रिपीट केला आहे, सो इट इज ॲलिट्रेशन. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन म्हणतो. त्यानंतर पुन्हा ॲलिट्रेशनचं नाही बघा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. पुन्हा इथं ओ साऊंड इज रिपीटेड, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अगेन साऊंड ओ इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट, सो इट इज ॲलिट्रेशन. त्यानंतर रिपिटेशन आपल्याला बघायचं आहे. रिपिटेशनचे एक्झाम्पल बघा, आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. इथं वर्ड स्मॉल इज रिपीटेड, द वर्ड स्मॉल इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट, फॉर प्लीजंट इफेक्ट, सो इट इज रिपिटेशन. त्यामुळे इथं हा रिपिटेशन म्हणतो. त्यानंतर सेकंड लाईन ऑफ रिपिटेशन, नो रिपिटेशन इन दिस लाईन. ओके, ओनली वन example of repetition is given here. Another example of alliteration that is given here, I want to sow seeds of moon on the sides of the path. I want to sow seeds of moon on the sides of the path. इथं sound O and S is repeated. पुन्हा लाईन सांगतोय, I want to sow seeds of moon on the sides of the path. या लाईनमध्ये साऊंड ओ आणि साऊंड एस हा रिपीट केला आहे, सो इट इज ॲलिट्रेशन. रिपिटेशनचं इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲलिट्रेशनची आपण 3 एक्झाम्पल बघितलीत. ओके, पुन्हा एकदा सांगतो ॲलिट्रेशन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन, ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets फुल. सेकंड एक्झाम्पल, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. थर्ड एक्झाम्पल, I want to sow seeds of moon on the sides of the path. These are the examples of alliteration. Now the example of repetition. Here, I want to sow many small moons of light. Here the word small is repeated for pleasant effect, so it is repetition. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्टकडे वळायचं आहे. इथं दिलेलं आहे आपल्याला, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. इथं तुम्हाला काही पॉईंटच्या आधारे स्वतः तुम्हाला ॲप्रिशिएशन तयार करावं लागेल. यू हॅव टू राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोएम. त्यामध्ये तुम्हाला 5 पॉईंट्स दिले असतील. टायटल असेल, त्यानंतर पोएट दिला असेल, राईम स्कीम असेल, फिगर ऑफ स्पीच असेल आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया दिली असेल. 5 मार्काला हा क्वेश्चन विचारतात. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, सो यू हॅव टू सॉल्व इट प्रॉपरली. नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 8, राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर यूजिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर सपोर्टिंग पॉईंट्स. इथं आपल्याला एक काल्पनिक लेटर लिहायचं आहे, इमॅजिनरी लेटर लिहायचं आहे. कुणाला? टू द मून, चंद्राला लिहायचं आहे. अँड यू हॅव टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. तुम्हाला स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या भावना इथं व्यक्त करायच्या आहेत अबाउट दी मून विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. खाली इथं पॉईंट्स काही दिलेले आहेत, साईन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इनफायनाईट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम्स or songs or music. Here you have to write an imaginary letter to the moon with the help of given points. You have to convey your feelings about it. Sign of beauty, symbol of joy, infinite pleasure, urge to compose poems or songs or music. All these things are given about moon, so you have to solve it properly and send me its feedback. I am going to give you the exercise which will be in the PDF format. मी तुम्हाला एक्सरसाइज देणार आहे की जो PDF फॉर्मॅटमध्ये असणारच आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन सॉल्व करावं लागेल किंवा हे लेटरसुद्धा सॉल्व करावं लागेल. 2 क्वेश्चन्स असतील, 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावे लागतील. यू ऑल्सो हॅव टू सेंड मी इट्स फीडबॅक ॲज युजल. नेहमीचं का तुम्हाला मला फीडबॅक द्यावा लागेल. थँक्यू.